विद्यार्थी मित्रांनो, सुलभ भारती मराठी इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकामधील 26वी कविता आहे पतंग. तर या पतंग कवितेवरती आधारित स्वाध्यायामधील प्रश्न, त्यांची उत्तरं यांचं स्पष्टीकरण, त्याचबरोबर याच कवितेवरती आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं यांचं स्पष्टीकरण घेऊन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. तर सुरुवातीला आपण स्वाध्यायातील प्रश्न आणि त्यांचं स्पष्टीकरण हा भाग पाहूया. पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. यामधील पहिला प्रश्न आहे, सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर कोणता रंग दिसतो? तर बघा, ढगांवरती लाल पिवळसर रंग दिसतो. पतंग कोणासारखे तरंगतात? बघा, तरंगणे म्हणजे हवेमध्ये उडणे. तर पतंग हे आभाळात पंख पसरून उडणाऱ्या पाखरांप्रमाणे तरंगताना दिसतात. विरुद्धार्थाचे शब्द आहे. बघा, चढणे, उतरणे, ओढणे, ढकलणे, मावळणे, उगवणे, मऊ, कडक, चांगला, वाईट, है ना, भराभर, हळूहळू. मऊ म्हणजे सॉफ्ट, त्याच्या विरुद्ध शब्द आहे कडक. तर खालील शब्दांना सर शब्द जोडून नवीन शब्द तयार करा. बघा, पिवळा तर पिवळसर, काळा काळसर, निळा निळसर, लाल लालसर, अशा प्रकारचे सर शब्द जोडून शब्द तयार करायचे. मोकळ्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा. बघा, कवितेतल्या काही ओळी दिलेल्या आहेत. आणि जशी पाखरे आभाळात पंख पसरुनी तरंगतात, दिसतील तैसे, बघा, पतंग रंगीत, खेळ किती चांगला. अशा प्रकारे कवितेच्या ओळी पूर्ण करा. तुम्हाला आवडणाऱ्या 5 खेळांची नावे लिहा. उदाहरणादाखल इथे दिलेलं आहे. तुम्हाला या व्यतिरिक्त तुम्हाला जे खेळ आवडतात त्यांची नावं तुम्ही लिहू शकता. बघा, लंगडी आहे, क्रिकेट आहे, खो खो आहे, कबड्डी आहे, फुटबॉल आहे. तर तुम्हाला आवडणाऱ्या आणखीन खेळांची नावं तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. हे शब्द असेच लिहा, हे दिलेले आहेत. पुन्हा खालील शब्द वाचा आणि असे आणखी काही शब्द लिहा. पळापळ, रडारड, पडापड, मऊ मऊ, वरवर, कळकळ. तर बघा, धडाधड, पटापट, अशा प्रकारे. कटकट, झुळझुळ, फडफड, सरसर, करकर, हे है ना रायमिंग वर्ड्स आहेत, यमक जुळणारे शब्द. अटक मटक, पडत चढत, अशा प्रकारचे हे यमक जुळणारे शब्द याला म्हणतात. समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द. मावळतीचा मजेचा, चा चा, रोवणी, ओढुनी, चढुनी, बरोबर, भराभर, आभाळात तरंगतात. बघा, हे अलंकारिक शब्द आहेत, है ना. याला पाहिजे झालं तर हे, ज्या प्रकारे आपण हे यमक जुळणारे शब्द पाहिले, तसेच है ना, हे शब्द अलंकाराचा भाग आहे हा. गोलातील शब्द जोडून वाक्य बनवायचे. बघा, गोलामधील चेंडू दिलेला आहे शब्द, आणि बाजूला या ठिकाणी शब्द दिलेले आहेत. तर वाक्य बघा, मी चेंडू झेलतो. बघा, शिवानी चेंडू झेलते. अशा प्रकारे उत्तरं इथे दिलेली आहेत, तुम्ही पाहू शकता. आता हे झाले मित्रांनो स्वाध्यायातील प्रश्न. आणि या ठिकाणी बघा, आपल्याला एक महत्त्वाची सूचना सांगितलेली आहे, की घराच्या छतावर उभे राहून पतंग उडवू नका. मोकळ्या मैदानामध्ये पतंग उडवा. कारण काटलेला पतंग पकडण्यासाठी रस्त्यावर आपण धावू शकतो, तसं अवघड ठिकाणी चढू नका. एक अतिशय मोलाचा असा सल्ला या ठिकाणी दिलेला आहे. कारण घराच्या छतावरती उभं राहून आपल्याला इतरत्र धावाधाव करता येत नाही. त्यामुळे मोकळ्या पटांगणात मैदानामध्ये पतंग उडवायला आपल्याला सांगितलेलं आहे. ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स म्हणजेच अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं. एका शब्दांमध्ये उत्तरं लिहा. मावळतीचा रंग कशावर आला आहे? उत्तरं खाली दिलेली आहेत बघा इथं, है ना. ढगांवर आलेला आहे. सुरुवात कशी करू? बरोबर. वाऱ्यावर काय चढावेत? पतंग. वाळू कशी आहे? मऊ मऊ आहे. झटका कसा देऊ? दोरा ओढून. पतंगाला कशाची गरज नाही? पंखांची. आभाळात कोण आहेत? पाखरे. पतंग कसे आहेत? रंगीत. हे झाले एका शब्दामध्ये. आता एका वाक्यामध्ये उत्तर आहे. नदीकाठचा वारा कसा वाहतो आहे? तर नदीकाठचा वारा हा जुळजुळ वाहतो आहे. नदीकाठच्या बाजूला काय आहे? तर डोंगरमळा आहे. पतंग कोणाला भेटायला जात आहे? पतंग ढगांना भेटायला जात आहे. पतंगाला कोणती उपमा दिलेली आहे? पतंगाला पाखरांची उपमा दिलेली आहे. बघा, उपमा नावाचा एक अलंकार देखील आहे. म्हणजे त्याची तुलना कशाबरोबर केलेली आहे पतंगाची? तर पाखरांबरोबर केलेली आहे. पतंग कवितेचे कवी कोण आहेत? तर अज्ञा पुराणिक आहेत. पुढचा प्रश्न, कवितेच्या ओळी पूर्ण करा. रंग ढगावर डॅश डॅश डोंगरमाळा. रंग ढगावर मावळतीचा लाल पिवळसर किती मजेचा, झुळझुळ वारा नदी काठचा बाजूस डोंगरमाळा.
चला करू, करू चला डॅश डॅश भेटायला. बघा, करू चला सुरुवात बरोबर, सोडा सोडा रीळ भराभर, पतंग चढवा हे वाऱ्यावर ढगास भेटायला. खालील शब्दांना कवितेत कोणते शब्द आलेले आहेत म्हणजे समानार्थी शब्द बघा. आकाश म्हणजेच आभाळ, हवेत उडणे म्हणजे तरंगणे, मंद वारा झुळझुळ वारा, सूर्यास्त म्हणजेच मावळती, मित्रांनो म्हणजेच गड्यांनो, पक्षी पाखरे त्याला त्याजला. अशा प्रकारे खालील शब्द हे कवितेमध्ये आलेले आहेत, त्यांचे अर्थ आपण या ठिकाणी पाहिले. पुढचा प्रश्न आहे, कवितेच्या ओळी पूर्ण करा. या ठिकाणी दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. व्याकरण भाषा अभ्यासावरती आधारित मित्रांनो प्रश्न. समानार्थी शब्द ढग, त्याला आपण दुसरा समानार्थी शब्द आहे मेघ, मजा मौज, वारा त्यालाच वात किंवा वायू किंवा पवन म्हणतात, नदी म्हणजे सरिता, डोंगर गिरी, वाळू रेती, पंख पर, आभाळ नभ, चांगला छान. हे झाले समानार्थी शब्द. आता बघा विरुद्धार्थी शब्द. सुरुवात शेवट, बरोबर चूक, वर खाली, रंगीत रंगहीन म्हणजेच रंग नसलेला. खाली एक षटकोन दिलाय, षटकोनाच्या मधोमध एक शब्द दिलाय आणि बाहेर त्या शब्दांशी संबंधित क्रियापद दिले आहेत. त्या क्रियापदाचं योग्य रूप वापरून गोलातील शब्द हे बनवायचे. बघा शब्द मध्ये दिलेला आहे कविता, ऐकवणे, गाणे, पाठवणे, स्फुरणे, रचणे, वाचले, लिहिले आणि सादर करणे. बघा या ठिकाणी वाक्य कशी बनलेली आहेत बघा. ती कविता लिहिते, कौस्तुभने कविता सादर केली, अशा प्रकारची वाक्य बनलेली आहेत. पुढे बघा, प या अक्षरापासून तयार होणारे शब्द लिहा. प म्हणजे पतंग, पंगत है ना, पंगत म्हणजे जे जेवायला बसतात रांगेमध्ये, परात, पगार, पवन, पक्षी, पर्वत, असे काही प पासून बनणारे शब्द आहेत. तर तुम्ही तुमच्या मनाने पासून आणखीन जे तुम्हाला येत असतील ते शब्द प या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दांमध्ये तुम्ही समाविष्ट करू शकता. तर मित्रांनो, पतंग या कवितेचा थोडक्यात परिचय. पतंग या कवितेत पतंग उडवण्याच्या खेळाचं रंजक म्हणजे मनोरंजक वर्णन केलेलं आहे. मुलांना हा खेळ खेळताना आलेला अनुभव याचं वर्णन केलेलं आहे. तर मित्रांनो, प्रस्तुत कवितेमध्ये आलेले जे शब्द आहेत त्या शब्दांचा अर्थ त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे दिलेलं आहे. हे शब्द ना, बरेचसे शब्द तुम्हाला कठीण शब्द लक्षात येत नाहीत, मग त्या शब्दांना व मराठीमध्ये काय म्हणतात, आणि त्याचाच मराठीमध्ये एखाद्या शब्दाचा अर्थ नाही तुम्हाला समजला तर त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात याचे अ, अर्थ देखील त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबतोय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा. आवडला तर लाईक करा. धन्यवाद.